An electron moving through a potential of 120 volt, find its de Broglie wavelength. इलेक्ट्रॉन इज मुव्हिंग थ्रू पोटेन्शियल. तर या ठिकाणी पोटेन्शियल दिलेलं आहे आणि आपल्याला काढायचं आहे डी ब्रॉय वेवलेंथ. नाउ इन केस ऑफ डी ब्रॉय वेवलेंथ वी हॅव डिफरंट फॉर्म्युलाज. कोणते कोणते फॉर्म्युले वापरायचे, तर जर समजा त्या ठिकाणी पोटेन्शियल दिलं असेल तर पोटेन्शियल वाला फॉर्म्युला, मोमेंटम दिलं असेल तर मोमेंटमचा फॉर्म्युला, एनर्जी दिली असेल तर एनर्जी वाला फॉर्म्युला. या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियल दिलं आहे आणि पोटेन्शियल जेव्हा दिलं असते त्यावेळेस फॉर्म्युला असतो लॅम्बडा इज इक्वल टू 1.228 इंटू 10 टू पॉवर -9. पण -9 या ठिकाणी नाही आहे, तर ते आहे नॅनोमीटर लिहिलेलं आहे. -9 या ठिकाणी नॅनोमीटर लिहिलं आहे आणि इथं पोटेन्शियल आहे व्होल्टमध्ये. 1.228 डिवायडेड बाय जे पोटेन्शियल आहे ते दिलं आहे आपल्याला किती 120 व्होल्ट आहे. इथं 120 लिहिलं, 1.228 ॲज इट इज. 120 ला 1.20 केलं तर या ठिकाणी येईल मल्टिप्लाइड बाय 10 टू पॉवर 2 आणि हा या ठिकाणी स्क्वेअर रूट मध्ये आहे, तर 10 टू पॉवर 2 चा स्क्वेअर रूट 10 टू पॉवर 1 म्हणजे या ठिकाणी 10 येईल ॲज इट इज. आणि 1.20 चा स्क्वेअर रूट 1.095. हे आपल्याला लॉग टेबल मध्ये स्क्वेअर रूटच्या टेबल मध्ये पाहावं लागेल. 1.2 चा 0 मध्ये कॉलम पाहायचा. त्याच्यानंतर या ठिकाणी हा जो 1.95 आहे 1.095 याचा रेसिप्रोकल घ्या आणि या ठिकाणी या रेसिप्रोकल घेतल्यानंतर याला 1.228 ने मल्टिप्लाय करा, तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 0.112 इंटू 10 टू पॉवर -9 मीटर. नॅनोमीटर आहे म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला -9 मीटर मध्ये लिहिलेलं आहे. याच प्रकारचं एक्झाम्पल जे आहे ते मार्च 23 मध्ये 1 मार्क साठी आलेलं होतं आणि प्रश्न असा होता की an electron moving through a potential of 100 volt find its de Broglie wavelength. याची आपल्याला de Broglie wavelength काढायची होती. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, de Broglie चा पोटेन्शियल दिला आहे त्यामुळे पोटेन्शियल वाला फॉर्म्युला. de Broglie wavelength आपण देतो या ठिकाणी लॅम्बडा इज इक्वल टू 1.228 डिवायडेड बाय v इन व्होल्ट नॅनोमीटर. तर याचा या ठिकाणी 1.228 डिवायडेड बाय v दिलेला आहे आपल्याला 100, तर 100 या ठिकाणी ठेवलं, 100 चं स्क्वेअर रूट 10 येते, 10 खाली आहे, 10 जर समजा किंवा या ठिकाणी 10 खाली आहे तर 1.228 ला 10 ने डिवाइड केलं त्याचा आन्सर राहणार आहे 0.1228 आणि इंटू नॅनोमीटर आहे त्यामुळे 10 टू पॉवर -9 मीटर आपण लिहिलेलं आहे.